मागील आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 मेळावे घेतले। त्यामध्ये एक शेतकरी संवाद मेळावा होता आणि दुसरा होता बूथ कमिटी मेळावा। बारामती लोकसभा मतदारसंघाची तयारी करण्याच्या दृष्टीने हे 2 मेळावे होते आणि या दोनही मेळाव्यात अजित पवारांनी लोकांना भावनिक केलं। त्यांनी सांगितलं की फक्त माझा परिवार यामध्ये असेल म्हणजे सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि स्वतः अजित पवार, इतर सर्व कुटुंब माझ्या विरोधात प्रचार करू शकतं। मला कुटुंबातून एकटं पाडलं जातंय, पण बारामतीकरांनी मला एकटं पाडू नये असं भावनिक आवाहन अजित पवारांनी केलं होतं। आणि आज अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयातील येऊन कार्यकर्त्यांना भेट दिली आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांना पाठबळ दिले। ह्या 2 घटना एवढ्या वेगळ्या आहेत की एका पुतण्यानं काकांना सोडलं, म्हणजेच पुतणे अजित पवारांनी काका शरद पवारांना सोडलं म्हणून ते चुकीचं झालं असं वाटल्यानं पुतणे युगेंद्र पवार यांनी काका अजित पवारांना सोडलं। असंच आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य होतं। खरं तर युगेंद्र पवार कोण हे जाणून घेण्याची गरज आहे। हे तेच युगेंद्र पवार आहेत जे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत। बारामती आणि इंदापूर तालुक्यामध्ये समाजकारणामध्ये अग्रेसर असलेल्या शर्मिला पवार, की ज्या शरयू फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत, त्यांचे हे चिरंजीव आहेत। गेली अनेक वर्ष ओढा खोलीकरण असेल, अल्पभूधारक शेतकऱ्यांना विहिरी खोदण्यासाठी मदत करण्याचा उपक्रम असेल, पर्यावरणाच्या संतुलनासाठी सीडबॉल असतील, पाण्याची भूजल पातळी वाढवण्यासाठीचे वेगवेगळे उपक्रम असतील, वृक्षारोपण असेल, रक्तदान असेल, विविध उपक्रमाच्या माध्यमातून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सक्रिय असणाऱ्या शर्मिला पवार यांचे हे युगेंद्र पवार हे चिरंजीव आहेत, जे आता बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये खजिनदार, बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, शरयू फाउंडेशनचे अध्यक्ष, शरयू फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर ते काम करत आहेत। ते युगेंद्र पवार काही वर्ष परदेशात शिक्षण घेऊन पुणे आणि मुंबईमध्ये शिक्षण घेतलेले युगेंद्र पवार आता हळूहळू व्यवसायातून पुन्हा राजकारणाकडे वळताना दिसत आहेत। त्यांच्या आजच्या येण्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक ऊर्जा मिळालेली आहे, दिलासा मिळालेला आहे, पाठबळ मिळालेलं आहे। कारण मागच्या 15 दिवसापर्यंत ज्या पक्षाकडं, ज्या गटाकडं कार्यकर्ते नाहीत अशी चर्चा होत होती, तिथं आज त्याच कार्यालयामध्ये बसायला जागा नव्हती। मुद्दा मूळ असा आहे की अजित पवारांना खरंच एकटं पाडलं गेले का? तर या प्रकरणानं हे सिद्ध होतंय की अजित पवार जे म्हणले होते त्याप्रमाणे त्यांचं कुटुंब वगळता इतर कुटुंब त्यांच्या विरोधात प्रचार करू शकतं। युगेंद्र पवारांनी याची थेट कल्पना आजच सगळ्यांना जाणवून दिली। अर्थात युगेंद्र पवार यांना हाही प्रश्न विचारण्यात आला की अजित पवारांना कुटुंबातून एकटं पाडलं जातंय का? तर त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं। आणि दुसरी गोष्ट अशी की सुप्रिया सुळेंच्या विरोधात काकी सुनेत्रा पवार ह्या निवडणूक लढवतील असं मला वाटत नाही, असं युगेंद्र पवार म्हणाले। आजपर्यंत बारामतीची लोकसभा निवडणूक ही एकतर्फी किंवा सहजगत्या लढली जायची, परंतु बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक पैलू समोर येताना दिसत आहेत। पहिल्यांदाच पवार कुटुंबामध्ये फाटाफूट झालेली आहे आणि ती फाटाफूट येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीवरही फार मोठा परिणाम करेल। ती फक्त बारामतीतच नाही, राज्यात परिणाम करेल असं कार्यकर्त्यांना वाटतं आणि त्याची चुणूक, त्याची सुरुवात आता हळूहळू दिसू लागली आहे।